नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची योजना आहे। सर्वात महत्त्वाची योजना तर राहणारच, कारण की आतापर्यंत महाराष्ट्रातील बांधकाम मजूर तसेच इतर जे बांधकाम मजूर नाहीत त्यांनी सुद्धा या योजनेचा चांगलाच लाभ घेतलाय। तर एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कामगारांनी कमेंट्स केल्यात की सर कामगार योजना ही बंद करण्यात आलेली आहे का, कारण की आम्हाला आमच्या मुलांच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, त्याचबरोबर अर्ज रिन्यूअल करायचे असतील किंवा नवीन अर्ज करायचे असतील तर आम्ही ऑनलाईन सेंटरवर गेले असता त्यांनी साईट बंद आहे असं नेहमीच सांगत आहे। त्याचबरोबर आमचे जे अर्ज रिन्यूअलसाठी अर्ज टाकलेले होते हे अर्ज ऑनलाईन केले, संपूर्ण प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप केली, संपूर्ण व्हेरिफिकेशन झालं, तरीसुद्धा आमचे अर्ज हे वारंवार रिजेक्ट होत आहे। मग आता हे रिजेक्ट का होत आहेत, आम्हाला इथून स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही का, या संदर्भातलं महत्त्वाचं माहिती तुम्ही कळवा। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्याच कामगारांसाठी आहे की ज्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, रिन्यूअल करायचा असेल, नवीन अर्ज करायचे असेल तर हे अर्ज रिन्यूअल कधी होईल किंवा तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म कधी भरता येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज देणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही कामगार आहात, आपल्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। असेच महत्त्वाचे आणि कामाची व्हिडिओ तुम्हाला नेहमी फ्रीमध्ये भेटत राहील। त्याचबरोबर मित्रांनो आपण इंस्टाग्राम पेज सुद्धा तयार केलेला आहे, ज्यावर आपण नेहमीच योजनेची व्हिडिओ आता टाकणार आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इंस्टाग्राम पेज सुद्धा नक्कीच फॉलो करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही कामगार आहात, तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, रिन्यूअल करायचा असेल तर ते आता इथून समोर कसं करायचं किंवा ही साईट कधी सुरू होईल या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आपण पाहूया। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो E05 ही जी स्कॉलरशिप आहे ही स्कॉलरशिप इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी असते। त्यांना या स्कॉलरशिपचा वर्षाला जवळपास 1 लाख रुपयाचा लाभ मिळत असतो। परंतु झालं काय, बरेच बांधकाम कामगार एजंट आहेत ज्यांनी बनावट कागदपत्र बनवून E05 स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज केले आणि बरेच जे विद्यार्थी नसताना सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतला। ज्यावेळेस मंडळाच्या ही निदर्शनात आलं त्यामुळे E05 ही स्कॉलरशिप तर थांबवलीच, परंतु कामगार योजनेच्या वेबसाईटमध्ये भरपूर असे मोठे बदल करण्यात आले की त्यामध्ये बोगस कोणतंच काम इथून समोर आता करता येणार नाही। तर कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी सध्या कामगार योजनेची वेबसाईट ही अपडेटमध्ये ठेवलेली आहे। साईट अद्याप बंद नाही, परंतु साईटमध्ये अपडेट सुरू आहे, त्यामुळे सर्व कामं हे थांबवण्यात आलेले आहे। मग आता या योजनेचे स्कॉलरशिप असतील, रिन्यूअल असतील किंवा नवीन अर्ज असतील यावर सर्व कामं थांबवल्यामुळं साईट अद्याप अपडेट होत आहे, परंतु साईट बंद केलेली नाही। तर आता लवकरची साईट सुरू करण्यात येईल, साईट पुन्हा एकदम व्यवस्थित सुरू करण्यात येईल। त्याचबरोबर जे कामगार आहेत ज्यांचे अर्ज पुन्हा रिन्यूअल केले जाईल, ज्यांना नवीन अर्ज करायचे असतील त्यांना नवीन अर्ज करता येईल। त्याचबरोबर ज्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यांना वर्ग पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत, मेडिकलपर्यंत, इंजिनिअरिंगपर्यंत सर्व स्कॉलरशिपचा लाभ इथून आता समोर घेता येणार आहे। तर मित्रांनो ज्यावेळेस ही साईट व्यवस्थित सुरू होईल त्यावेळेस आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कळू। परंतु मित्रांनो असे अपडेट तुम्हाला वेळेवर भेटत राहावे म्हणून आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ त्या कामगारांना नक्कीच शेअर करा ज्यांना आपलं नवीन नोंदणी करायची असेल, त्याचबरोबर त्यांना रिन्यूअल करायचं असेल, त्यांची रिन्यूअल आपण करून देऊ। परंतु मित्रांनो अद्याप साईट बंद आहे, थोडे दिवस अजून वाट बघावी लागेल। तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आले तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, याचे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेहमीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल, रिन्यूअल करायचा असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। सर्व कागदपत्र तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवून तुमचे अर्ज घर बसल्या आपण ऑनलाईन करून देऊ। मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। आणि मित्रांनो साईट अपडेट सुरू असताना कुठल्याही एजंटला बळी पडू नका, कुणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही।